कोकणातील ज्येष्ठ भाजप नेते नारायण राणे यांच्या घरातच आता पक्षीय निष्ठांचा विचित्र खेळ सुरू झालाय। नारायण राणे भाजपमध्ये आल्यानंतर स्वाभाविकच त्यांच्यासोबत त्यांचे दोन्ही सुपुत्र भाजपात दाखल झाले। नारायण राणेंना मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते। यावेळी मोदींनी त्यांना आपल्या मंत्रिमंडळात स्थान दिले नसले तरी त्याची भरपाई महाराष्ट्रात करण्यात आली। राणेंचे कनिष्ठ सुपुत्र नितेश राणे यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले। नियतीचा खेळ असा की राणेंच्या ज्येष्ठ सुपुत्राला ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश घ्यावा लागला। त्यांचा मतदारसंघ शिंदे गटासाठी सोडण्यात आला होता। शिंदेंनी भाजप नेत्यांचा मान राखत राणेंच्या सुपुत्राला आपल्याकडे घेत त्यांना उमेदवारी दिली आणि ते निवडून देखील आले। अशा प्रकारे राणेंच्या घरात शिवसेना भाजप युती सुखाने नांदत असतानाच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीने या सुखात मिठाचा खडा टाकला असे म्हणता येईल। भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे कोकणावर विशेष प्रेम आहे। संपूर्ण कोकण भाजपमय करण्याचं त्यांचं स्वप्न आहे। त्यांना भाजपचा सहकारी पक्ष देखील कोकणात नकोय। त्यामुळे चव्हाणांनी कोकणात बहुतेक ठिकाणी स्वबळाचा नारा दिलाय। कदाचित अजित पवार गटासोबत ते जुळते घेऊ शकतात, परंतु शिंदेंच्या शिवसेनेसोबत त्यांचे अजिबात पटत नाही। तिकडे भाजपच्या या विस्तारवादाला अटकाव करण्यासाठी पक्षाचे बॅनर बाजूला ठेवून भाजपेतर पक्षांनी एकत्र येत काही ठिकाणी सर्वपक्षीय आघाडी स्थापन केली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात या आघाडीची बरीच चर्चा आहे। खरे तर सिंधुदुर्ग हा राणेंचा बालेकिल्ला मानला जातो, परंतु त्याच सिंधुदुर्गात भाजपला आव्हान दिलं जाते। या आव्हानवीरांमध्ये राणेंचे ज्येष्ठ सुपुत्र निलेश राणेंचाही समावेश आहे। एकनाथ शिंदेंमुळे आमदारकी मिळाल्याची कृतज्ञता ते वारंवार व्यक्त करतात आणि त्याच कृतज्ञ भावनेतून ते त्यांच्या पक्षासह भाजप विरोधात उभ्या ठाकलेल्या सर्व पक्ष आघाडीत सामील झाले आहेत। त्यामुळे राणेंच्या घरातच पक्षीय निष्ठांचा विचित्र खेळ पाहायला मिळतोय। अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये। बघत रहा देशोन्नती। नमस्कार।